ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॉक्रोच जनता पार्टी संदर्भातील भूमिकेमुळे राजकीय वर्तुळांना चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सोशल मीडियावरही या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अण्णा हजारे यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली याबाबत राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क रंगले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या वक्तव्याला विशेष महत्त्व दिले जात असून विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंनी यावर भाष्य करण्यात येत आहे. ते दुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता हे समजून घेऊन, पण एक गोष्ट चांगली आहे की दुरळ जरी म्हटलं असेल, त्याचं नाव जरी योग्य वाटत नसेल तरी दुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्वाचं आहे. म्हणून युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावा.